विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण तलाठी भरती परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे 40 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि स्वागत आहे तुमचं GK इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की 1 ऑगस्ट हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर बाळासाहेब थोरात हे आता आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे की सचिन व बिन्नी बन्सल यांनी कोणत्या प्रसिद्ध कंपनीची स्थापना केली आहे? सचिन व बिन्नी बन्सल यांनी 2007 साली, लक्षात ठेवा, 2007 साली फ्लिपकार्ट या प्रसिद्ध कंपनीची स्थापना केली. या कंपनीचा आता हेडक्वार्टर बँगलोरला आहे, लक्षात ठेवा. आणि आता ही कंपनी वॉलमार्टने विकत घेतली. ही अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे वॉलमार्ट. या कंपनीने आता फ्लिपकार्टला विकत घेतला आहे. तिसरा प्रश्न आहे की 11 मे आणि 13 मे 1998 रोजी झालेल्या अणुचाचण्यांचे सांकेतिक नाव काय होते? तर बघा, 11 मे आणि 13 मे 1998 रोजी झालेल्या अणुचाचण्यांचे सांकेतिक नाव होते ऑपरेशन शक्ती. लक्षात ठेवा, पोखरण येथे या अणुचाचण्या झाल्या होत्या जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते. चौथा प्रश्न आहे की खालीलपैकी कोण विदर्भातील प्रसिद्ध कवी आहेत? कुसुमाग्रज, बाभ बोरकर, सुरेश भट की पंगेश पाडगावकर? तर बघा, सुरेश भट यांचा जन्म अमरावती येथे झाला होता. हे प्रसिद्ध असे कवी आहेत विदर्भातील, ज्यांचा मृत्यू 2003 साली झाला होता, सुरेश भट. पाचवा प्रश्न आहे की तुळजाभवानी देवीच्या नावाने टिंबटिंब ही पूजा विधी केली जाते. तुळजाभवानी देवीच्या नावाने, तर बघा ऑप्शन ए गोंधळ घातला जातो. लक्षात ठेवा, तुळजादेवीच्या नावाने हा गोंधळ घातला जातो. सहावा प्रश्न आहे की गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. गीताई हा ग्रंथ 1932 साली कोणी लिहिला होता? तर विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला होता, ज्यामध्ये भगवद्गीतेचे मराठीमध्ये भाषांतर केले गेले होते. ठीक आहे, 1932 साली विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला. सातवा प्रश्न आहे की अंड्याचे बाह्य कवच कशाने बनलेले असते? बघा, हे बाह्य कवच असते ना अंड्याचे, जे की कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय? तर CaCO3. ठीक आहे, CaCO3 ने बनलेले असते अंड्याचे बाह्य कवच. बघा, आठवा प्रश्न काय दिलाय? शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे? शारदा कायदा, तर बघा 1978 साली लागू झालेला शारदा कायदा हा ऑप्शन ए बालविवाहाशी संबंधित आहे. या कायद्यामध्ये मुलीचे वय हे, लग्नाचे वय हे 14 वरून 18 करण्यात आले होते आणि मुलाचे वय 21 करण्यात आले होते. ठीक आहे, शारदा कायदा कधी लागू झाला? तर 1978 ला, लक्षात ठेवा. नववा प्रश्न आहे की भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले? सांगा बघू, भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री. बघा, नवीन प्रश्न आहे, उत्तर करायचे तुम्हाला माहित नसेल तर अरुण शौरी यांनी, ऑप्शन ए, भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री कोण होते? 2001 साली झालेले अरुण शौरी होते, जेव्हा की वाजपेयी सरकार होतं. निर्गुंतवणूक मंत्री भारताचे पहिले, त्यांचं नाव आहे अरुण शौरी, 2001 साली झालेले. पुढचा प्रश्न आहे 10वा की 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? 57 ला यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली होती बाबा पदमजी यांनी. ऑप्शन ए इथे उत्तर आहे. ठीक आहे, 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली बाबा पदमजी यांनी. पुढचा 11वा प्रश्न आहे की देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे? तर बघा, लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव आहे मन की बात. आकाशवाणीवरून हे प्रकाशित केलं जातं, मन की बात. 12वा प्रश्न आहे की बोरलॉग अवॉर्ड टिंबटिंब या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते. हे बघा, हे बोरलॉग इथे बघू शकता तुम्ही. हे अमेरिकी कृषी वैज्ञानिक होते, जे की शेती क्षेत्रातील, ठीक आहे, बोरलॉग अवॉर्ड हा शेती क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते. याला जागतिक हरित क्रांतीचे पिता असं देखील म्हटलं जातं. आणि भारताचे हरित क्रांतीचे पिता आहेत MS सुब्रमण्यम. ठीक आहे, आणि जागतिक म्हटलं की बोरलॉग. ठीक आहे, तर बोरलॉग अवॉर्ड हा शेती क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते. 13वा प्रश्न आहे की जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे? बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, ही जहांगीर आर्ट गॅलरी ना मुंबईला आहे, लक्षात ठेवा, पुण्याला नाही, मुंबई येथे ही जहांगीर आर्ट गॅलरी आहे. 14वा प्रश्न आहे की हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? तर बघा, आपल्या हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, लक्षात ठेवा, ऑप्शन सी, हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम असतो.
15वा प्रश्न आहे की गिर वन हे आशियातील सिंहांचे घर आहे, ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गिर अभयारण्य मी तुम्हाला सांगितलेलं, गिर अभयारण्य म्हटलं की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन बी उत्तर येईल इथे. विद्यार्थी मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी अजून जॉईन केलं नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. 16वा प्रश्न आहे की फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे? फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प हा जपानमध्ये होन्शू नावाच्या बेटावर आहे. ऑप्शन बी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे की नुकताच झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये खालीलपैकी कोणी कांस्य पदक जिंकले? सांगा बघू, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये खालीलपैकी कोणी कांस्य पदक जिंकले? तर बघा, ऑप्शन ए PV सिंधू यांनी कांस्य पदक जिंकले होते. मागच्या महिन्यात ही चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली होती ज्यामध्ये PV सिंधू यांनी कांस्य पदक जिंकले. 18वा प्रश्न आहे की नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? नौटंकी, तर बघा नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य हे आपल्या भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रचलित आहे. पुढचा प्रश्न आहे की इसापूर धरण किती साली पूर्ण झाले? तर बघा, इसापूर धरण हे ऑप्शन बी 1982 साली पूर्ण झाले होत्या. पैनगंगा नदीवरील इसापूर धरण जे की हिंगोली आणि यवतमाळ बॉर्डरवर आहे, इसापूर धरण पैनगंगा नदीवरील हे 1982 साली पूर्ण झाले होते. 20वा प्रश्न आहे की बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे? तर बघा, बी हे टोपण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते. ठीक आहे, नारायण गुप्ते म्हणजे कोण? नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हटलं जायचं. 21वा प्रश्न आहे की माइन काम्फ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बघा, माइन काम्फ हे आत्मचरित्र आहे जर्मनीचा तानाशाह ॲडॉल्फ हिटलर. ठीक आहे, ॲडॉल्फ हिटलरचे हे आत्मचरित्र आहे माइन काम्फ. 22वा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला? सांगा बघू, संयुक्त राष्ट्राने. तर बघा, 10 डिसेंबर तारीख होती आणि वर्ष होतं 1948 ला. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा हा 10 डिसेंबर 1948 ला स्वीकारला होता आणि 10 डिसेंबरला दरवर्षी मानवाधिकार दिवस देखील साजरा केला जातो. 23वा प्रश्न आहे की आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे? आम आदमी पार्टी, तर बघा, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे झाडू. आम आदमी पार्टी म्हटलं की अरविंद केजरीवाल यांची पार्टी आम आदमी पार्टी यांचं राजकीय पक्षाचं या निवडणूक चिन्ह झाडू आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे की भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? तर बघा, भारतरत्न मिळालेल्या मदर टेरेसा यांचा जन्म अल्बानिया, ऑप्शन ए अल्बानिया या देशामध्ये झाला होता. 25वा प्रश्न आहे की जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर बघा, या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम, लक्षात ठेवा, ज्यांचा मृत्यू 2015 साली झाला होता. ठीक आहे, मृत्यू 2015 साली झाले होता आणि जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये APJ अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते. 26वा प्रश्न आहे की भय इथे संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली? भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना केली होती ऑप्शन ए कवी ग्रेस यांनी. ठीक आहे, कवी ग्रेस म्हणजे कोण? तर माणिक सीताराम गोडघाटे. पुढचा बघा, 27वा प्रश्न काय दिलाय? हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ टिंबटिंब या शहरात आहे. हम्बोल्ट, तर बघा, हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ जर्मनीची राजधानी बर्लिन. ठीक आहे, बघू शकता तुम्ही फोटोमध्ये, बर्लिन येथे आहे, लक्षात ठेवा. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ. पुढचा प्रश्न आहे की 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले? सांगा बघू, कोण होते भारताचे पंतप्रधान 97 ते 98 या कालावधीमध्ये? तर बघा, इंदर कुमार गुजराल, लिहून घ्या, इंदर कुमार गुजराल हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते 97 ते 98 या कालावधीमध्ये. 29वा प्रश्न आहे की तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर बघा, तलाश इंसान की हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी. लिहून घ्या नसेल माहिती तर, तलाश इंसान की हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी. 30वा प्रश्न आहे की वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? वैमानिक परवाना मिळवणारे, तर बघा, वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय होते JRD टाटा, म्हणजे जहांगीर RD टाटा. फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, त्यांचा हा पायलट लायसन आहे, वैमानिक परवाना. ठीक आहे, ते हे पहिले भारतीय होते JRD टाटा, जहांगीर RD टाटा.
31वा प्रश्न आहे की उषक काल होता होता काळ रात्र झाली ही कविता कोणी लिहिली आहे? तर बघा, उषक काल होता होता काळ रात्र झाली ही कविता लिहिली आहे सुरेश भट यांनी. लिहून घ्या, सुरेश भट यांची कविता आहे ही. उषक काल होता होता काळ रात्र झाली. 32वा प्रश्न आहे की आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटकं लिहिली. खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही. या चारपैकी असं कोणतं नाटक आहे जे की प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं नाही आहे? तर बघा, नटसम्राट. लक्षात ठेवा, नटसम्राट हे लिहिले कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकरांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं होतं. 33वा प्रश्न आहे की स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? तर बघा, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाशा. नाव लक्षात ठेवा, नवीन प्रश्न आहे. श्री प्रकाशा हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते, 1960 साली झालेले. 34वा प्रश्न आहे की वीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वीज म्हणाली धरतीला, लिहून घ्या, वीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. 35वा प्रश्न आहे की भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? तर बघा, ऑप्शन ए डॉक्टर सॅम पित्रोदा. ऑप्शन ए डॉक्टर सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे की सोलर कुकरची पेटी आतील बाजूस टिंबटिंब रंगाने रंगवतात. तर बघा, सोलर कुकरची पेटी ही आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवली जाते, लक्षात ठेवा. तर बघा, काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, म्हणून सोलर कुकरची पेटी आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवतात. पुढचा प्रश्न आहे की ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक, तर बघा, ध्वनीचा वेग सर्वाधिक हा ऑप्शन ए स्नायू अवस्थेमध्ये. ऑप्शन ए लक्षात ठेवा, ध्वनीचा वेग सर्वाधिक हा स्नायू अवस्थेत असतो. पुढचा प्रश्न आहे की पितळ धातू टिंबटिंब पासून तयार करतात. पितळ धातू, तर बघा, पितळ धातू हा तांबे आणि जस्त, ठीक आहे, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून तयार होता पितळ धातू. पुढचा काय बघा, 39वा प्रश्न, आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजेच टिंबटिंब होय. तर बघा, आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे आपाती कोन होय, लक्षात ठेवा. ऑप्शन बी उत्तर येईल इथे. चला, आजचा शेवटचा प्रश्न काय बघा, व्होल्ट हे कशाचे एकक आहे? व्होल्ट, तर लिहून घ्या, व्होल्ट हे विद्युत विभवांतराचे एकक आहे. ऑप्शन बी उत्तर येईल इथे, ठीक आहे. तर बघा, तलाठी भरतीमध्ये नेहमी विचारले जाणारे 40 महत्वाचे प्रश्न आपण बघितले. बघा, जाता जाता क्वेश्चन ऑफ द व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते? बघा, 4 ऑप्शन आहेत. उत्तर तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी जॉईन केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.